देखील आशावाद आहे त्यात. जी-एस-टी रिटर्न भरणं आणि त्यासाठीची कागदपत्रं ही व्यापाऱ्यांसाठी आधी कठीण जायची खूप. आता सोपी पद्धत आणली आहे. यामुळे वेळ आणि पैसा किती वाचेल असं तुम्हाला वाटतंय? या बाबतीत थोडंसं माझं मत अजून म्हणजे सोपं जरी झालं असलं, हं. तरी त्यात अजूनही क्लिष्टता काही प्रमाणात आहे. काही टेक्निकल किंवा ऑपरेशनल इश्यूज आहेत, की ज्याच्यामध्ये अजूनही थोडंसं जे रिटर्न भरतात, व्यापारी आहेत किंवा त्यांचे कन्सल्टंट आहेत, यात अजूनही थोडासा ताण जाणवतो. पण यात थोडीशी जमेची बाजू म्हणजे तुम्ही त्या काउन्सिलच्या मीटिंगच्या सर्क्युलरमध्ये वाचलं असेल, तर रिफंडची प्रोसेस थोडीशी अजून सुकर करण्याचा प्रयत्न केला. जिथे 60 दिवस किंवा 60 दिवसाची मुदत तुमच्या रिफंडसाठी होती. म्हणजे जिथे मी खरेदी करताना आय-टी-सी किंवा जी-एस-टी भरतोय आणि मी जो काही सेल करतोय त्यावर माझा जी-एस-टी हा एक्झम्प्ट आहे किंवा त्यावर फार काही माझा जी-एस-टी लागत नाही किंवा मी एक्सपोर्ट करतोय. तिथे मला एक्झम्पशन आहे. तर हा जो काही मला रिफंड मिळायचा, त्याचा सुद्धा कालावधी कमी करण्यात आलाय. सो त्यांनी होणार काय? एक तर मला जो रिफंड 60 दिवसांपर्यंत थांबायला लागायचा, त्याच्याऐवजी तो 30 दिवसांपर्यंत येतोय. सो तिथे मला थोडासा व्यापाऱ्यांना अजून दिलासा दिला गेलाय असं वाटतं. पण आता ज्यावेळेला ऍक्च्युअल ते रिफंड्स प्रोसेस सुरू होतील, मे बी ज्याला 1, 2, 3 महिन्याचा काळ लागेल हे सगळं सुरळीत होण्याकरता. सो तिथे मला वाटतं नक्कीच व्यापारी वर्ग खुश असेल. क्षितिजची आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूयात. मात्र या सुधारणांमुळे